श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या सीमेवर एक शांत गाव होतं. सकाळचा धुरकट प्रकाश गावभर पसरला होता आणि रस्त्यावरून मंद वारा वाहत होता. या वाऱ्याबरोबर एखादा दिव्य सुगंध दरवळत होता. जणू काही कुणाच्या तरी पवित्र उपस्थितीने वातावरण सुखदायी केलं होतं. त्या गावात विठोबा नावाचा एक भक्त राहत होता. साधा, मनाने अतिशय निरागस, आयुष्याच्या चक्रात एकटा पडलेला. घरात आई वडील नाहीत, संसार नाही, मित्र कमी, फक्त एक आशा की कुठेतरी एखादा आश्रयदाता त्याला हाक देईल. शेतकरी होता तो. प्रामाणिकपणाचं चीज रोजच्या दगदगीतही तो निसटू देत नव्हता. पण नशिबानं त्याच्यासाठी वेगळंच काही लिहिलं होतं. 2 वर्ष पाऊस दुबंगत होता. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ. शेत पाण्याला ओरडत होतं आणि त्याच्या कष्टाचं धान्य मातीखालचं कुजत होतं. अशा परिस्थितीत मन हतबल होत होतं. काही दिवस त्याने डोकं उंच ठेवून सामना केला, पण जगण्याच्या ताणानं, एकटेपणानं आणि नशिबाच्या उलाढालीने त्याचे पाय थरथरायला लागले. एका संध्याकाळी तो रडत रडत देवळाच्या पायरीवर येऊन बसला. सूर्य मावळत होता आणि आकाशात लालसर पट्टी दिसत होती. पक्ष्यांचे थवे घरी परतत होते, पण विठोबा मात्र कोणत्या घरात परतणार. मनातली पोकळी छातीवर दगडासारखी बसली होती. त्याच क्षणी त्याच्या डोळ्यातून मोठा अश्रू गळाला आणि तो फुटफुटला. देवा, मला कुणीतरी हात धरून उभं कर ना, मी खरंच थकलोय. त्या पायरीवर बसून तो शांतपणे सुस्कारा टाकत असताना अचानक वाऱ्याचा एक सौम्य झोत आला. जणू काही त्याच्या मस्तकावर कोणी प्रेमानं हात फिरवल्यासारखं वाटलं. तो चकित झाला. आजूबाजूला कुणीच नव्हतं, पण त्याला एक आवाज ऐकू आला, अतिशय मृदू, प्रेमळ आणि दिव्य. बाळा. तो थबकला. आवाज कोठून आला? त्याने डोळे मोठे करून आजूबाजूला पाहिलं. दूरवर एक प्रकाश दिसला. तो प्रकाश हळूहळू त्याच्याकडे येऊ लागला आणि जेव्हा तो प्रकाश जवळ आला तेव्हा विठोबाची देहबोली थिजली. कारण त्याच्यासमोर उभे होते अक्कलकोट स्वामी समर्थ. स्वामी शांत, समाधानी आणि प्रेमाने हसत विठोबाकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात विश्वाची कृपा होती, चेहऱ्यावर मातेसारखी ममत्वाची ऊब. विठोबा थरथरतच त्यांच्या पाया पडला. स्वामी, मी संपलो. त्याच्या ओठातून एवढे शब्द बाहेर पडले. स्वामींनी त्याचे डोकं उचललं, पापण्या पुसल्या आणि प्रेमानं म्हणाले, अरे बाळा, कुणीच संपत नाही. संपलं असतं तर मी तुला इथं बोलावलं असतं का? उठ, माझ्याकडे बघ. विठोबा रडत रडत उठला. त्याच्या डोळ्यात दाटून आलेलं दुःख, पराभव, हतबलता सगळंच स्वामींना जाणवत होतं. स्वामी म्हणाले, बाळा, तुझ्या मनातलं प्रत्येक काटं मला दिसतंय, पण काट्यांनी घाबरून चालत नाही. काटे पायात रुततात, म्हणून रस्ता सोडायचा नाही. तो रस्ता चालूनच पुढे जायचं असतं. स्वामींच्या शब्दांनी विठोबाला ऊब मिळाली, पण त्याच्या मनातलं ओझं अजूनही भारीच होतं. स्वामी, माझं नशीब मला सोडून गेले असं वाटतं. शेत बुडतंय, कर्ज वाढतंय आणि जगात माझं कोण आहे हेच कळेनासं झालं. स्वामी मंद स्मित करत म्हणाले, बाळा, जगात तुला एकच सोडून द्यायचं आहे, ते म्हणजे निराशा. बाकी काहीही सोडू नकोस. पेरले ते उगवेलच. आज नसेल उगवलं तर उद्या उगवेल, पण पेरणारा तू आणि पिकवणारं मी. त्या क्षणी विठोबाच्या छातीतून ढगासारखं ओझं हलकं होऊ लागलं. जर तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर
या क्षणी एकदा कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी विठोबाला जवळ घेऊन गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाकडे घेऊन गेले. तो वड जणू काही हजारो वर्ष तिथेच उभा होता, भक्तांच्या आर्त हाकांचा साक्षीदार. दोघे थोडं अंतर चालले. स्वामींच्या पायाखाली धुळीचा कणही आनंदानं थरथरू लागला. विठोबा त्यांच्या मागोमाग चालताना मनात एक आविष्कार होऊ लागला. तो एकटा नाही. वडाच्या सावलीखाली पोचताच स्वामी विठोबाला बसायला म्हणाले. बाळा, सांग, तुझ्या मनातलं शेवटचं दुःख कोणतं? विठोबा रडत म्हणाला, स्वामी, मला असं वाटतं की माझी कदर कोणीच करत नाही. मी कष्ट करतो पण फळ मला मिळत नाही. मी चांगलं करतो पण चांगलं माझ्यावर काय येत नाही. स्वामींनी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं. अरे बाळा, नदी वाहत राहते पण ती स्वतःसाठी पाणी ठेवत नाही. पण तिची मेहरबानी कुणावर कमी होते का? तू कष्ट करत राहा, फळ मिळायलाच हवं. पण फळ देण्याची वेळ माझ्या हातात असते. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझं आजचं दुःख उद्याच्या आनंदाची तयारी आहे. विठोबाच्या मनात प्रथमच शांतता निर्माण झाली. जणू स्वामींचे शब्द अंतरंगात उतरले. काही क्षण शांतता पसरली. झाडावरचे पक्षीही थांबून स्वामींचं बोलणं ऐकत होते. वाऱ्याने पानांची खसखस केली आणि वातावरण अधिक पवित्र झालं. स्वामी पुढे म्हणाले, बाळा, तू जे सहन करतोस ना, ते तुझ्या नशिबानं नाही तर माझ्या योजनेनं होतंय. मी तुझं पाप जाळतोय. जेव्हा भक्त माझ्यावर पूर्ण विश्वास टाकतो तेव्हा मी त्याचं दुःख स्वतःकडे घेतो. तू माझं बाळ आहेस. बाळाला आईवडील भूक लागू देतात का, तसंच मी तुला संकटात कधी पडू देणार नाही. विठोबाच्या गालांवरून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते स्वामींच्या प्रेमाचे होते. स्वामी थोडं पुढे चालायला लागले. विठोबा त्यांच्या मागून चालत होता. अचानक स्वामी थांबले आणि म्हणाले, बाळा, चल तुझ्या शेतात जाऊया. विठोबा दचकला. माझ्या शेतात? स्वामी, ते तर सगळंच खराब झाले. स्वामी म्हणाले, ज्याचं तू संपलं म्हणतोस तेच तर मी सुरू करणार आहे. दोघे शेताकडे निघाले. वाटेत एकही शब्द बोलला गेला नाही. पण शांतता हीच एक दिव्य अनुभूती होती. स्वामी चालत होते तेव्हा जमिनीवरून तेज पसरत होतं. जणू त्यांच्या पदस्पर्शाने प्रत्येक मातीचा कण पवित्र होत होता. शेतावर पोचताच स्वामी थांबले. त्यांनी विठोबाच्या बुडालेल्या शेताकडे पाहिलं. सुकलेली माती, पडलेली पिकं आणि ढासळलेली आशा. पण स्वामींच्या चेहऱ्यावर अजिबात दुःख नव्हतं. ते हसले. त्यांनी मातीचा एक हलका ढेकूळ हातात घेतला, त्यावर प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाले, ही माती तुझ्या कष्टाची आहे. बाळा, ही माती तुझ्या प्रामाणिकपणाची आहे. तू तिला सोडतोय पण ती तुला सोडणार नाही. स्वामींनी माती हवेत उडवली आणि त्या क्षणी जणू काही चमत्कार झाला. एक दिव्य ज्योत जमिनीला स्पर्शून गेला. विठोबा एकदम घाबरला. स्वामी, हे काय झालं? स्वामी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, जे आज दिसतं ते सत्य नसतं. जे उद्या उमलतं तेच खऱ्या सत्याचं फूल असतं. तुझं क्षेत पुन्हा भरभरून येईल, पण आधी मनाचं क्षेत फुलू दे. विठोबा भान हरपून ऐकत राहिला. जर तुम्हाला ही कथा मनाला स्पर्श करत असेल तर लगेच खाली कमेंट करा. स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. अशा दिव्य कथा आणखी ऐकायला मिळतील. रात्र झाली होती. गावात दिवे मंद झाले होते, पण आकाशातला एकच प्रकाश अजूनही उजळत होता, स्वामींच्या उपस्थितीचा. स्वामी विठोबाला घेऊन त्या वडाच्या झाडाखाली पुन्हा बसले. बाळा, मनातलं शेवटचं दुःख सांग. विठोबा काही क्षण शांत राहिला. नंतर हलक्या आवाजात म्हणाला, स्वामी,
मला भीती वाटते. भविष्यात काय होईल याची भीती, उद्या काय असेल याची भीती, लोक काय म्हणतील, जग काय करेल सगळ्याची भीती. स्वामी त्याचं डोकं मांडीवर घेत म्हणाले, अरे वेड्या बाळा, भविष्याची चिंता करतोस, पण भविष्य घडवणारा मी तुझ्याजवळ बसलोय हे दिसत नाही तुला? तू का घाबरतोस? ज्याच्या आयुष्याचा धागा माझ्या हातात आहे त्याला कसली भीती? विठोबाच्या शरीरभर शहारे आले. त्या प्रेमानं, त्या विश्वासानं, त्या शक्तीनं त्याला वेढून टाकलं. स्वामी पुढे म्हणाले, बाळा, एकच लक्षात ठेव, दुःख म्हणजे दंड नव्हे, दुःख म्हणजे मार्गदर्शन. संकट म्हणजे शिक्षा नव्हे, संकट म्हणजे शुद्धीकरण. मी तुझ्या सोबत आहे, म्हणजे तुझं जगणं कधीही अंधारात जाणार नाही. विठोबा त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. पण आता ते रडणं दुःखाचं नव्हतं, ते समर्पणाचं होतं. रात्र पुढे सरत गेली. वाऱ्याने पानं सळसळली आणि स्वामींचा दिव्य आवाज संपूर्ण विश्वात घुमला. बाळा, उद्यापासून तुझ्या जीवनात बदल सुरू होतील. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझं प्रत्येक पाऊल श्रद्धेने टाक. जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी नाही तर स्वामींच्या या दिव्य संदेशासाठी आहे. दुसऱ्या दिवशी विठोबा उठला तेव्हा वातावरण बदललेलं होतं. मन रिकामं पण हलकं. छातीतील चिंता निघून गेली होती आणि त्या जागी स्वामींचे शब्द उमलले होते. तो शेताकडे गेला आणि त्याचं हृदय थरारून थांबलं. जिथे माती कोरडी होती तिथे ओलं आला होता. जिथं पिकं पडली होती तिथे हिरवा नवा अंकुर दिसत होता. जिथे आशा संपली होती तिथे चमत्कार सुरू झाला होता. विठोबाने डोके वर करून आकाशाकडे पाहिलं. त्याच्या ओठातून एकच शब्द बाहेर पडला, जय स्वामी समर्थ. आकाशात मंद वारा वाहत होता आणि कुठून तरी तोच दिव्य आवाज पुन्हा एकदा ऐकू आला, बाळा, मी आहे तुझ्या सोबत. श्री स्वामी समर्थ.